मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्राचं राजकारण आणि त्यावर चाललेली संपूर्ण देशभरातील चर्चा अतिशय दळबद्रीपणाचं लक्षण हे आज महाराष्ट्रात आहे. आपण पूर्वी यूपी बिहार यांना शिव्या घालायचो की त्यांचं राजकारण हे खालच्या दर्जाचं हीन पातळीवर आहे, पण आज महाराष्ट्र यूपी आणि बिहारच्या पुढे गेलाय आणि अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये घडतायत की लोकांना असं वाटतं की आज हे घडलं तर उद्या काय घडणार, उद्या ते घडलं तर परवा काय घडणार. म्हणजे प्रत्येक वेळी क्षणाक्षणाला उत्सुकता आणि उत्कंठा ही महाराष्ट्राच्या जनतेला आहे. आज महाराष्ट्राची स्थिती बघाल तर एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चतुर, दुसरीकडे ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जन्माला घातलेले फितूर आणि तिसरीकडे एकनाथ शिंदे यांनी सोडलेला पैशाचा धूर. तीन घटना या महाराष्ट्रामध्ये फार कठीण आहे. पुढील काळामध्ये देवेंद्र फडणवीस वरवर दाखवतात की मला त्यांच्या मातोश्री म्हणा किंवा उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांबद्दल काही घेणं देणं नाही, त्या पद्धतीने ते वावरतात. पण ते इतके चतुर आहेत की पडद्यामागची सगळी सूत्र ही फडणवीस करतात. ठीक आहे, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहे, मेहनत करत असतात, ठिकठिकाणी दौरे करतात, पण त्यांचं इतकं मोठं डोकं चालत नाही की कशा पद्धतीने आमदार फोडायचे, खासदार फोडायचे. तर त्यांना जर कोण त्याच्या मागे बॅकिंग असेल तर ते आहे देवेंद्र फडणवीस यांचं. फक्त आपलं नाव पुढे येऊ नये, आपली बदनामी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये होऊ नये म्हणून ते सगळी सूत्र पडद्यामागून हलवत असतात. म्हणून मी म्हटलं की ते सर्वात मोठे चतुर आहेत. त्यानंतर मी म्हटलं की उद्धव ठाकरे यांचे सहकारी त्यांना कधी सोडून जातील, त्यांच्यासोबत कधी राहतील आणि काय तर जाताना त्यांची कारणं वेगवेगळी असतात. आता हे 6 खासदार फुटले, त्यांनी कारण काय दिलं की बाबा आम्हाला अशी भीती आहे की उद्धव ठाकरे आपली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करतील. यापूर्वी जेव्हा काही फुटले त्यांनी काय सांगितलं की नाही, बाळासाहेबांची विचारसरणी हे उद्धव ठाकरेंमध्ये नाही म्हणून आम्ही बाहेर पडतोय. शेवटी प्रश्न हा उडतो. म्हणजे आता किमान या 6 खासदारांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, उद्धव ठाकरेंची विचारधारा तुम्हाला पटत नाही, पण तुम्ही निवडून कशावर आलाय? तुम्हाला काय ठाकरे गटाची सर्व मतं 4-4.5 लाख मतं पडली आहे का? तर नाही, तुम्हाला काँग्रेसची मतं मिळाली. अगदी तुम्ही संजय दिना पाटील जे मुंबईतले फुटलेले खासदार आहेत त्यांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ते कधी एक तर लॉयल नव्हतेच. म्हणजे त्यांच्या बाबतीत ते अतिशय लॉयल आहेत हे म्हणणं म्हणजे कोणाचा तरी कॉन्फिडन्स मानण्यासारखं आहे. त्यामुळे ते लॉयल नव्हते. दुसरी गोष्ट, ते जे निवडून आले आहेत ते एकट्या ठाकरे गटावर आले नाही, कारण मुलुंड, घाटकोपर पूर्व, मुलुंड पूर्व, घाटकोपर पश्चिम या सर्व मतदारसंघामध्ये ते पिछाडीवर होते. त्यांना आघाडी थोडी कुठे भांडूपमध्ये मिळाली, सर्वात मोठी आघाडी त्यांना गोवंडीत मिळाली. का मिळाली हो? तर तिकडे काँग्रेसचे मुस्लिम मतदार त्यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसकडे बघून भरभरून मतदान दिलं आणि तिथे जी मिळाली आघाडी, त्या आघाडीच्या जोरावर पाटील निवडून आले. त्यामुळे आता हे सुटलेले खासदार अशा पद्धतीने बोलत असतील आणि आता परत प्रश्न हा आला की बोंबाव मशी चालू आहे की आमदार फुटणार, नगरसेवक फुटणार. मग शेवटी हे सर्व फितूर जे उद्धव ठाकरेंच्या कळपात आहे, उद्धव ठाकरे यांनी वेळीच ओळखले पाहिजे. आणि आता शेवटी जसं त्यांनी सांगितलं की जाब विचारायला पाहिजे, तर खरं शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी तिथल्या या सर्व फितुरांना जाब हा विचारला पाहिजे. कारण निवडून यायच्या आधी तुम्ही कार्यकर्त्यांचा वापर करता, पक्षाचा वापर करता, जे मराठी मतदार आहे किंवा त्यांचे जे मतदार आहेत पक्षाचे त्यांचा वापर करता, आणि जेव्हा पैसे मिळणार, खोके मिळणार, महत्वाकांक्षा तुमची असते तेव्हा तुम्ही त्यांना सोडून जातात. अशा फितुरांना चोप हा मिळाला पाहिजे. त्यानंतर तिसऱ्या गोष्टीकडे आलो आपण की शिंदेचा पैशाचा धूर. अमाप पैसा ओतला जात आहे. म्हणजे जितकं भाजप होतच नाही, भाजपचं डोकं चालतं, देवेंद्र फडणवीस डोकं देतात, देवेंद्र फडणवीस आयडिया देतात, देवेंद्र फडणवीस रणनीती आखतात, पण ती करताना जो पैसा लागतो तो पैसा अगदी पाण्यासारखा वाहण्याचं काम जर कोण करत असतील तर ते एकनाथ शिंदे करत असतील. म्हणजे अगदी साधा विभाग प्रमुख जरी फोडायचा असेल तरी 1-2 कोटी कॅश घे, 5 कोटीचा तुला निधी देतो. नगरसेवक फोडायचा आहे, 2 कोटी घे, 5 कोटीचा निधी देतो. आमदार फोडायचा आहे, 25 कोटी घे, 25 कोटीचा तुला निधी देतो. खासदार फोडायचा आहे, 50 खोके घे, 100 खोकेचा तुला विकास निधी देतो. अशा पद्धतीने कोट्यावधी रुपये खर्च करून आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतायत, फोडाफोडी करतायत. त्यांच्याकडे जर पैसा नसता तर त्यांना हे शक्यच नव्हतं. कारण हे सर्व आमदार, खासदार, नगरसेवक जे फुटतायत ते कोणा त्या शिंदेच्या प्रेमापोटी फुटत नाही, शिंदे आवडतात म्हणून ते फुटत नाही, किंवा शिंदेची विचारसरणी त्यांना आवडते म्हणून ते फुटत नाही, तर त्यांना पैसा मिळतो. आणि अगदी धूर जसा पैशाचा आहे तसा सोडलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे यांनी. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं
की महाराष्ट्राचं राजकारण एकदम खालच्या दर्जावर आलंय. एकीकडे फडणवीस यांचा चतुरपणा, दुसरीकडे फितूर झालेले उद्धव ठाकरेंचे सहकारी आणि तिसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पैशाचा सोडलेला दूर, या संपूर्ण गोष्टींभोवती महाराष्ट्राचं राजकारण आज फिरतंय आणि जनता संभ्रमात आहे आणि तेवढीच उत्सुकतेत आहे की पुढे काय काय होत जाणार. मी अमित जोशी पुन्हा एकदा बुधवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.